गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयाबाबत चर्चा होत होती। अखेर पुण्यामध्ये अजित पवार गटाचे कार्यालय उभारण्यात आले। शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या समोरच हे कार्यालय उभं करण्यात आले। या कार्यालयाचं उद्घाटन आज होईल। कार्यालयाचा संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे हिने। पुण्यातील अजित पवार गटाच्या शहर कार्यालयाचं आज जंगी उद्घाटन होणार आहे। तेच भव्य जे असं कार्यालय आहे पुणे शहराचं आणि पुणे जिल्ह्याचं, ते पुण्यातील शिवाजी मेट्रो स्टेशनच्या अगदी समोर आहे। मी आत्ता तिकडेच आलेली आहे। या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार आणि सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार आहे। तर नेमकं अजित पवारांचं हे कार्यालय कसं असणार आहे हे आत्ता आपण या व्हिडिओच्या मार्फत बघूयात। जर आपण माझ्या मागे बघितलं तर या सगळ्या उद्घाटनाच्या सोहळ्याची जंगी तयारी ही सुरू झालेली आहे। शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर असलेलं हे पुणे शहराचं मध्यवर्ती कार्यालय आहे। आपण जसं बघू शकतोय की हे एक प्रकारचं असं ओपन कार्यालय आहे आणि इथे कार्यकर्ते सकाळपासूनच तयारीला लागलेले आहेत। आपण इथे बघू शकतो की जी सगळ्यात पहिले नजरेस पडणारी जी रूम आहे ती कॉन्फरन्स रूम आहे। आपण जर बघितलं तर हे आलेल्या कॉन्फरन्स रूम आपल्याला इकडे दिसत आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्फरन्सेस आणि भेटीगाठी देखील होऊ शकतात। त्यासोबतच जर आपण इथे समोर बघितलं तर एकूण 4 खोल्या या पूर्ण ऑफिसला आहेत आणि जसं मी मगाशी म्हटलं की हे कॉन्फरन्स रूम आहे, ते विविध प्रकारचे भेटीगाठी बैठका देखील होऊ शकतात आणि त्यासोबतच या एकूण कार्यालयाला 4 खोल्या आहेत। जर आपण समोर बघितलं तर हे शहराध्यक्षांची खोली म्हणून त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्या बाजूला 2 शहराध्यक्ष असल्यामुळे या 2 खोल्या इथे या देण्यात आलेल्या आहे। जर एकाच वेळेस दोन्ही शहराध्यक्षांना 2 वेगवेगळ्या बैठका घ्यायच्या असतील तर ह्या खोल्या इथे डेडिकेटेडली शहराध्यक्षांसाठी देण्यात आलेल्या आहेत। खरं तर आज जेव्हा याबद्दल रोहित पवार यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी अशी टीका केली की ते पॉश लोकांचं पॉश कार्यालय आहे, आम्ही सामान्य लोक आहोत म्हणून आमचं सामान्य कार्यालय आहे, अशा प्रकारची टीका त्यांनी केली। आणि जसं तुम्ही बघितलं की खरंच मोठं आणि पॉश हे असं कार्यालय आहे आणि आज त्याचं उद्घाटन दुपारी 3 ते 3:30च्या सुमारास अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।